गेल्या काही दिवसांपासून मंत्र्यांचे आणि आमदारांचे गैरवर्तनाचे व्हिडिओ समोर आले होते। त्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका झाली। विरोधकांनी तर थेट अशा वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्याचीच मागणी केली। जनतेतूनही सत्ताधाऱ्यांच्या वर्तणुकीबाबत तीव्र सूर उमटू लागल्यानंतर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ॲक्शन मोडवर आलेत। मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर फडणवीसांनी मंत्र्यांचा कडक क्लास घेतलाय। काय घडलंय मुख्यमंत्र्यांच्या वर्गात पाहूयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ॲक्शन मोडमध्ये। मुख्यमंत्र्यांची सर्वच मंत्र्यांना आमदारांना तंबी। मुख्यमंत्र्यांकडून वादग्रस्त मंत्र्यांना शेवटची संधी। राज्यातलं राजकारण सध्या वादळाप्रमाणे भरकटलंय। काही सत्ताधारी मंत्री आणि आमदारांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आर्थिक राजधानीत चर्चेचं वादळ उठलंय। विरोधक टीकेची झोड उठवत असताना सत्ताधारी पक्षानं आपल्या मंत्र्यांना आणि आमदारांना अंतर्यामी शिस्तीची आळ घालण्याची खेळी केली। पक्ष नेतृत्वाने आपापल्या परीने आपल्या मंत्र्यांना आणि आमदारांना समज देण्याचा प्रयत्न केलाय। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही कॅबिनेट बैठकीनंतर मंत्र्यांची आणि आमदारांची कान उघडणी केल्याची माहिती मिळते। यापुढे कोणतंही वादग्रस्त विधान तसंच कृती खपवून घेणार नाही। अशा कृत्यांमुळे विधानांमुळे सरकारची बदनामी होते। मंत्र्यांना ही अखेरची संधी असेल। पुन्हा वादग्रस्त वक्तव्य तसंच कृती केल्यास मंत्री असो की आमदार योग्य ती कारवाई केली जाईल। यापुढे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाही। वादग्रस्त मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या चर्चा सध्या ऐरणीवर असल्या तरी कुणीही अजून आपल्या पदाचा त्याग केलेला नाही। आपापल्या पक्षश्रेष्ठींनी सांगितल्याप्रमाणे सर्वांनी यापुढे चूक करणार नसल्याची ग्वाही दिल्याचं समजतंय। त्यामुळे सध्या तरी मंत्रिमंडळात कुणाचाही राजीनामा घेतला जाणार नसल्याचं चित्र आहे। मात्र सध्या तरी काही समोर आलेल्या गोष्टींवरून मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या प्रतिमेला धक्का पोहोचू नये म्हणून मंत्र्यांना आणि आमदारांना शेवटची संधी दिल्याचं कळतंय। संजय शिरसाट सामाजिक न्याय मंत्री कथित पैशांनी भरलेल्या बॅगेसह व्हिडिओ व्हायरल। योगेश कदम गृहराज्यमंत्री आईच्या नावावर डान्स बार परवाना असल्याचा आरोप। माणिकराव कोकाटे कृषी मंत्री शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त विधान सभागृहात ऑनलाईन पत्ते खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल। संजय गायकवाड आमदार शिवसेना कॅन्टीनवाल्याला मारहाण प्रकरण। गोपीचंद पडळकर आमदार भाजप जितेंद्र आव्हाडांसोबतचा राडा। आता मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अंतिम इशाऱ्यामुळे राज्य मंत्रिमंडळात शिस्तीचा नवा अध्याय सुरू होण्याची शक्यता आहे। एकंदरीत मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना शेवटची संधी देऊन निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील एकी जपण्यासाठी जाणीवपूर्वक सर्वांना एकत्र बांधण्याचा प्रयत्न केलाय। त्यामुळे हे रंगीबिरंगी राजकारण पुढे कुठल्या वळणावर जाईल हे पाहणं खऱ्या अर्थानं औत्सुक्याचं ठरलंय। ब्युरो रिपोर्ट लोकशाही मराठी मुंबई। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।